वेलकम स्टुडंट्स. आपल्या जो स्केलर आणि वेक्टर आहे त्या स्केलर आणि वेक्टरच्या डाऊट सेशनच्या लेक्चरमध्ये आहे हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जे विद्यार्थ्यांनी डाऊट्स पडलेले आहेत म्हणजे मग कालच तुम्ही जे गुगल पेजवरती म्हणजे कोणते डाऊट्स आहेत ते पण सांगतो. जनरल आपण जे डाऊट्स घेतोय जे लेक्चर घेतोय आजचं ते लेक्चर आहे स्केलर आणि वेक्टरमधील ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शनवरचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण आता डिस्कशन करणार. एका एका लेक्चरमध्ये सगळे प्रॉब्लेम्स कव्हर होणार नाही, पण जेवढे माझ्याकडून पॉसिबल आहेत तेवढे मी घेतो. साधारण जे डाऊट्स आहेत ते डाऊटचा रेशो मी असा काढला आहे की तुमच्याला गुगल पेजचा जो रिझल्ट आला ज्या विद्यार्थ्यांनी दिला आहे, अजूनही बरेचसे विद्यार्थ्यांनी हा रिझल्ट जे एक्झाम आहे जो पेज आहे ते सॉल्व्ह करून मला फोटो पाठवलेले नाही आणि त्यांनी गुगल पेजवरती सुद्धा लिंक अटेंड केलेली नाही. तर सर्वांनी सिरियस राहा थोडंसं आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करा. तर जे डाऊट कलेक्शन केलं आहे ते डाऊट कलेक्शन पर्सेंटेज वाईज झालं आहे. मी मिनिमम पर्सेंटेज हा 10% ठेवला आहे. 10%च्या आत जेवढे काही तुमच्याकडे आन्सर रॉंग होते ते सगळे डाऊट्स मी घेतले आहेत, ते सगळे मी डाऊट्सला घेतले आहेत. 10%च्या वरती 10%, 12%, 15%, 20% हे जे काय होते ते तुमच्याला ॲव्हरेज चांगला होता, त्यामुळे ते मी क्वेश्चन्स डाऊटला घेतलेले नाही. ठीक आहे, चला आता करूया सुरुवात. सो डाऊट आहे डाऊट नंबर सेकंड. हा अजूनही कॉल याच्या व्यतिरिक्त जर पूर्ण लेक्चर झाल्यानंतर कोणाला वाटलं की याच्या व्यतिरिक्त मला एखादा प्रॉब्लेम आडला आहे तर तुम्हाला पर्सनली पाठवू शकता, तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, चला मग आता करूया सुरुवात. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टरमधील प्रॉब्लेम नंबर सेकंड. पीडीएफ असेल तुमच्याकडे याच्यावाली पीडीएफ सोबत घेऊन बसा. सो प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे इफ वेक्टर ए दिसता डाऊट आहे सेकंड प्रॉब्लेमचा. वेक्टर ए इज इक्वल टू आहे 4i कॅप मायनस 3j कॅप अँड वेक्टर बी इज इक्वल टू आहे 6i कॅप प्लस 8j कॅप असे हे दोन वेक्टर दिले आणि विचारलं ते मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ. काय करायचं? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ कशाची? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन वेक्टर ए प्लस वेक्टर बी हे दोघांची काय विचारलं? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड करा. मग आता बघा, मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगत असतो की जे काही फिजिक्सचे प्रॉब्लेम्स असतात, फिजिक्समध्ये येणारे तुम्हाला जेवढे काही प्रॉब्लेम्स असतात त्यामध्ये आपण ते व्यवस्थित प्रॉब्लेम वाचत नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम सुटत नाही. त्यामुळे सिंपल काय करा, जे काही स्केलर आणि वेक्टरच्या बाबतीत सांगतो जेवढे काही तुमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचं बरेचसे सोल्युशन सांगितले मागं नियरली 90% सोल्युशन आहे तुमच्या प्रॉब्लेममध्येच. मग याचाही सोल्युशन इथंच आहे. ते काय विचारलं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड करा ए प्लस बी. म्हणजे सगळ्यात अगोदर वेक्टर ए प्लस बी हे दोन्ही वेक्टर ऍड करा, तुम्हाला वेक्टर ए प्लस बी भेटेल. नंतर त्याची मॅग्निट्यूड फाइंड करणार, नंतर त्याची डायरेक्शन फाइंड करणार. कशी फाइंड करायची ते पण सांगतो. पहिल्यांदा चेक करू. दोन वेक्टर आहे. वेक्टर ए घेतला 4i कॅप मायनस 3j कॅप अँड वेक्टर बी घेतला 6i कॅप प्लस 8j कॅप. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये आपण सांगितलं की दोन वेक्टर आहे, म्हणजे हा ए एक वेक्टर असेल, हा दुसरा बी एक वेक्टर आहे. हा वेक्टर ए, हा वेक्टर बी, दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे? डिफरंट. बघा ना, हा 4i तर हा 6i, हा जर मायनस 3j हा प्लस 8j, म्हणजे आपण सिंपल काय म्हणणार, दोन्ही वेक्टर एका पॉइंट पासून स्टार्ट झालेले आहेत. आणि जर एका पॉइंट पासून दोन्ही वेक्टर स्टार्ट होत नसतील, दोघांचा जो रिझल्टंट असतो तो रिझल्टंट असतो p² प्लस q². हा दोघांचा रिझल्टंट असणार आहे. याची मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट घेतली. डायरेक्शन किती असेल? tan θ इज इक्वल टू q/p. दिस इज ऍक्च्युअली डायरेक्शन म्हणजे काय? थीटा फाइंड करतो. θ इज इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ q/p. या जर तुम्हाला p आणि q च्या टर्म मध्ये समजत नसेल तर मी याला घेतो x² प्लस y². tan θ इज इक्वल टू असणार आहे y/x. θ इज इक्वल टू असेल tan इन्व्हर्स ऑफ y/x. या पद्धतीने हे ऍक्च्युअली मॅग्निट्यूड साठीचा फॉर्म्युला आणि हा डायरेक्शन साठीचा फॉर्म्युला. पण हा कोणासाठी वापरायचा? ज्या वेळेस दोन्ही वेक्टर एकाच पॉइंट पासून स्टार्ट होत असेल त्यावेळेस. मग एका पॉइंट पासून स्टार्ट होत असतील तर काय? मी ऑलरेडी त्याच्यासाठी सांगितलंय, जर दोन्ही वेक्टर एका पॉइंट पासून स्टार्ट होत असेल तर रिझल्टंट r इज इक्वल टू घ्यायचा आहे √p² प्लस q² प्लस 2pq cos θ अँड tan θ इज इक्वल टू तुम्हाला घ्यायचं आहे q sin θ अपॉन p प्लस q cos θ. या पद्धतीने तुम्ही this is for two vectors starting from same point, and this is for two vectors starting from
different point. What is this r? Magnitude. What is this theta? Direction. What is this r? Magnitude. What is this theta? Direction. क्लियर झालं सर्वांना? चला मग आता आपण सुरुवात करू आपल्या ऍक्च्युअल प्रॉब्लेम कडे. हे तुम्ही 2 मिनिटं पॉज करून घ्या, हिंट्स तुम्ही सोबत घेऊ शकता. ओके चला आता नेक्स्ट. सो दोन वेक्टर दिले, त्यांनी सांगितलं दोन वेक्टरचे ऍडिशन करा. चला मग दोन्ही वेक्टरचे ऍडिशन करूया. ठीक, दोन वेक्टरचे ऍडिशन काय? वेक्टर a प्लस b. ओके, वेक्टर a प्लस वेक्टर b ऑलरेडी सांगितलं त्यांनी ऍडिशन करा. करूया ऍडिशन. 4i 3j पुढे काय असेल प्लस 6j प्लस 8j कॅप. 6i कॅप प्लस 8j कॅप. 4i प्लस 6 किती झालं रे? 10i. इथं -3 प्लस 8 किती आलं? प्लस 5j कॅप. हा काय भेटला तुम्हाला? वेक्टर a प्लस वेक्टर b. सोपं आहे एकदम लॉजिकल. आणि विचारलं काय याच्यामध्ये? मॅग्निट्यूड फाइंड करा. मग मॅग्निट्यूड ऑफ a प्लस b किती असेल? मॅग्निट्यूड ऑफ a प्लस b म्हणजे अंडर रूट ऑफ 10 स्क्वेअर घेतलंय ऑलरेडी प्लस 5 स्क्वेअर. हा काय असेल? x स्क्वेअर. हा काय असेल? y. हा असेल y स्क्वेअर. आता जे फॉर्म्युला लिहून दिला तोच इथे घ्यायचा. क्लियर झालं? हा a प्लस b घेतला, मी त्याला r म्हणलं होतो, मग मी हा a प्लस b ला सुद्धा r म्हणू शकतो बिकॉज इट इज अ रिझल्ट. मग याला जर सॉल्व केलं तर काय होणार आहे? अंडर रूट ऑफ म्हणजे a मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a प्लस b इज इक्वल टू अंडर रूट 10 स्क्वेअर 100 5 स्क्वेअर 25 किती आला? 125. 125 म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे असतं की याला सॉल्व कसं करायचं. बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी मला पाठवलं की याला सॉल्व कसं करायचं. बघा काय करायचं, तर याला मी ब्रेक करतो. कशामध्ये? तर याला जर मी अशा पद्धतीने ब्रेक केलं 25 मल्टिप्लाय बाय 5 किती येतं? 25 मल्टिप्लाय बाय 5 125. मग अंडर रूट ऑफ 25 म्हणजे किती असतो? 5. यू गेट द आन्सर 5/5. या त्याच्यावरती मॅग्निट्यूड. काय त्याच्यावरती मॅग्निट्यूड. सोपं होतं. स्क्वेअर रूट ऑफ 25 5 उरला काय माहिती? रूट 5. संपलं. ओके ठीक. आता पुढे काय फाइंड करायचं? डायरेक्शन. मग डायरेक्शन कशी फाइंड करतो? हे तुमचं झालं असेल असं मी कन्सिडर करतो. पॉज करून तुम्ही कंप्लीट करू शकता इझिली. हो आता डायरेक्शन फाइंड करायची. हा ठीक. मग आता डायरेक्शन कशी फाइंड करणार? तुमच्याला वेक्टर a प्लस b किती आलेला आहे? तो आलेला आहे 10i कॅप प्लस 5j कॅप. ओके मग डायरेक्शन कशी फाइंड करणार? आता घेतला फॉर्म्युला tan θ इज इक्वल टू y अपॉन x. y अपॉन x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? 5. y ना y हा काय x. मग कसं लिहू शकतो मी? tan θ इज इक्वल टू y व्हॅल्यू किती आहे? 5. इथं x व्हॅल्यू किती आहे? 10. म्हणजे tan θ इज इक्वल टू 1/2. म्हणजे θ इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/2. हे तुमच्यावर काय असेल आन्सर? tan इनवर्स ऑफ 1/2 तुम्हाला सांगितलं तर माहिती. क्लियर झालं? ऑप्शन बघायचा. चला ऑप्शन बघू. ऑप्शन किती आहे? ऑप्शन ए मध्ये आहे का? नाही. ऑप्शन ए चेक करा. ऑप्शन ए आहे 5 tan इनवर्स ऑफ 3/4 येतच नाही. आन्सर काय आला आपल्याला जे आन्सर आलेला आहे ते आन्सर या ठिकाणी मी नोट डाउन करतो. सो यू गेट द आन्सर 5/5 and tan इनवर्स ऑफ 1/2. असा आन्सर जिथं असेल तुमचा असेल पुढे ऑप्शन. सो यू गेट ऑप्शन बी. मग आता जो डे 2 मधला होता त्याचा ऑप्शन कोणता? करेक्ट ऑप्शन आलेला आहे बी. बघा तुम्हाला याची ऑलरेडी आन्सर की तुमच्या गुगल पेज वरती आलेली आहे. चेक करून घ्या. आन्सर बरोबर आहे. सोपा होता एकदम इझी होता. काय विचारलं मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतो की तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे तुमच्या प्रॉब्लेम मध्येच आहे व्यवस्थित व्हायचं. काय विचारलं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन a प्लस b म्हणजे दोघांची ऍड केलं झालं. मॅग्निट्यूड म्हणजे अंडर रूट. काय करायचं? मॅग्निट्यूड अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. पण वेक्टर चेक करायचे एकाच पॉइंट पासून आहे का डिफरंट पॉइंट पासून. दोन वेक्टर चेक केले. हा 4 आहे हा 6 वरती म्हणजे डिफरंट वेक्टर्स. क्लियर झालं? ओ व्हेरी गुड. आता चालूया पुढे. आणि अँगल साठीचा फॉर्म्युला tan θ इज इक्वल टू y अपॉन x. हा कधी वापरायचा? दोन वेक्टर ज्यावेळेस डिफरंट पॉइंट पासून स्टार्ट होतात त्यावेळेस आणि सेम पॉइंट पासून स्टार्ट होतं हे तुम्हाला ऑलरेडी आपण लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये घेतलेला. करायची सुरुवात. ओके शाबास. चला आता पुढे प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 हा डाऊटला होता मी लगेच घेईल. अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आणि खूप इझी आहे. चला लक्ष द्या. लेक्चर समजत असेल सर्वांना तर सांगा. चला सर आजचं लेक्चर समजलं. मला पर्सनली ग्रुपवर टाका व्यवस्थित लेक्चर समजलंय. समजा कोणाला अडचण आली की सर हा पॉइंट नाही समजला
तर त्यांनी मला टाका सांगा की सर हा पॉईंट मला नाही समजला, परत एक्सप्लेन करा, त्याला पर्सनली त्याच्यावर फोटो पाठवतो. ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 करूया सुरू. प्रॉब्लेम नंबर 3 आहे, इंटरेस्टिंग आहे, बघा व्यवस्थित. अ ट्रक ट्रॅव्हलिंग ड्यू नॉर्थ ॲट 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे, एक ट्रक आहे ती ट्रॅव्हल करते नॉर्थ डायरेक्शनला 20 मीटर पर सेकंड अँड टर्न्स वेस्ट. आणि तिने काय केलं, वेस्ट डायरेक्शनला टर्न घेतलं अँड ट्रॅव्हल ॲट दी सेम स्पीड. आणि वेस्ट डायरेक्शनला टर्न घेतल्यानंतर सेम स्पीडनं ट्रॅव्हल केलं. विचारलं तुम्हाला काय फाइंड करायला लावलं, चेंज इन इट्स वेलॉसिटी बी. तुम्हाला विचारलं वेलॉसिटी किती असेल. ऑप्शन होता पहिला 40 मीटर पर सेकंड नॉर्थ वेस्ट, दुसरा होता 20√2 मीटर पर सेकंड नॉर्थ वेस्ट, थर्ड होता 40 मीटर पर सेकंड साऊथ वेस्ट आणि लास्ट होता 20√2 मीटर पर सेकंड साऊथ वेस्ट. करायची सुरुवात हो. मग चला आता डायरेक्शन घेऊ. या पद्धतीने डायरेक्शन घेतल्या. माहिती असतं सर्वांना कुठल्या डायरेक्शन आहे. दिस इज वेस्ट, दिस इज ईस्ट, दिस इज साऊथ आणि याला म्हणायचं असतं नॉर्थ. करायची सुरुवात. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलंय, लक्ष द्या. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलं ट्रक ट्रॅव्हल ड्यू टू नॉर्थ ॲट 20 मीटर पर सेकंड. बरं, ट्रक इकडे चालले नॉर्थ डायरेक्शनला. नॉर्थ डायरेक्शनला किती मीटर पर सेकंड चालली, तर त्याच्यावर स्पीड आहे वेलोसिटी अलोंग दी नॉर्थ डायरेक्शन 20 मीटर पर सेकंड. ओके, मग याला मी x आणि y कोऑर्डिनेट्सशी कंपेअर करतो. हा काय असेल x कोऑर्डिनेट, x आणि y कोऑर्डिनेट सोबत याला कंपेअर करतो. इकडे असेल पॉझिटिव्ह x, इकडे असणार आहे पॉझिटिव्ह y. याची फॅमिली काय असते, अलोंग दिस डायरेक्शन असतो i कॅप, अलोंग दिस डायरेक्शन असेल j कॅप. इज अ फॅमिली मेंबर ऑफ दॅट i कॅप अँड j कॅप. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय i कॅप आणि j कॅपला काय म्हणत असतो आपण, युनिट वेक्टर्स. हे युनिट वेक्टर तुमच्या x कॉम्पोनंटला रिप्रेझेंट करतात, हे युनिट वेक्टर तुमच्या y कॉम्पोनंटला रिप्रेझेंट करतात. इकडे आता पॉझिटिव्ह x, दिस इज द ओरिजिन. इकडे असेल निगेटिव्ह x म्हणजे असणार आहे -i कॅप आणि इकडे डाऊनवर्डला असेल डाऊनवर्डला -y म्हणजे तो जर एखादा कॉम्पोनंट जर घेतला -j. या पद्धतीचा हा प्रॉब्लेम. फक्त मी नॉर्थ ईस्ट वेस्ट ईस्ट नॉर्थ आणि साऊथ तुमच्या कोऑर्डिनेट ऍक्सिस सोबत कंपेअर करतोय. ठीक, आता पुढे त्यांनी काय सांगितलं, एक ट्रक आहे ती नॉर्थ डायरेक्शनला चालली 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे, घेतलं, काही झालं नाही. पुढे त्यांनी सांगितलं का त्या ट्रकने टर्न घेतला कुठे, वेस्ट डायरेक्शनला. ठीक आहे, ट्रकने काय घेतला, टर्न घेतला. चला एक ट्रक ओढा इथं, ट्रकने टर्न घेतला कुठल्या डायरेक्शनला, वेस्ट डायरेक्शनला. मग वेलोसिटी अलोंग वेस्ट डायरेक्शन किती आहे, सेम 20 मीटर पर सेकंड. बदलली का, अजिबात नाही. नॉर्थ डायरेक्शनला 20 मीटर पर सेकंड, वेस्ट डायरेक्शनला 20 मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला विचारलं चेंज इन वेलोसिटी. मग चेंज इन वेलोसिटी आपल्याला फाइंड करायची. चेंज इन वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी अलोंग वेस्ट डायरेक्शन मायनस वेलोसिटी अलोंग नॉर्थ डायरेक्शन. बरोबर हो. आता पहिल्यांदा वेलोसिटी अलोंग वेस्ट डायरेक्शन घेऊ. वेलोसिटी अलोंग वेस्ट डायरेक्शन किती आहे, 20 मीटर पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड. बट दिस 20 मीटर पर सेकंड डायरेक्शन कुठे आहे, वेस्ट. याला जर आपण x आणि y कोऑर्डिनेट सोबत जर कंपेअर केलं तर डायरेक्शन कुठे चालली आहे, वेस्टला. म्हणजे प्लस i का मायनस i, मायनस i आला. म्हणजे वेलोसिटी अलोंग वेस्ट डायरेक्शन किती आली, -20 i कॅप. समजलंय सर्वांना, क्लिअर झालं. डायरेक्शन स्केलर आणि वेक्टरच्या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्शन कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा वेक्टरचा प्रॉब्लेम आहे. डायरेक्शन कुठे चालली, वेस्ट डायरेक्शनला. वेस्ट डायरेक्शनला कंपेअर केलं कुठे आलं, -i. जो पुढची ट्रक होती ती कुठे चालली, -i डायरेक्शनला घेतलं. आता नॉर्थ घेऊन इक्वेशन 1 म्हणतो मी. आता नॉर्थ वेलोसिटी नॉर्थ कुठे चालली, 20 मीटर पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड, 20 मीटर म्हणजे नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शनला मी y ऍक्सिस सोबत कंपेअर केलं. y ऍक्सिस सोबत जर कंपेअर केलं तर काय होतं, j कॅप. किती आलं, j कॅप. ठीक आहे, मग आता वेलोसिटी ड्यू टू नॉर्थ आलेली आहे, ती व्यवस्थित लिहितो 20 j कॅप मीटर पर सेकंड. मग आता याला काय करायचं, दोन्ही इक्वेशन आपण डेल्टा इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून घेऊ. चेंज इन वेलोसिटी, चला चेंज इन स्पीड म्हणजे किती असेल, -20 i कॅप आणि पुढे असणार आहे -20 j कॅप. मग याच्यातून डेल्टा v मायनस साइन जर कॉमन घेतला -20 किती आलं, i + j कॅप. याला चेंज इन स्पीड. पण ऑप्शन चेक करू आपण. ऑप्शन काय दिले आहे, तर ऑप्शन आहे
40 मीटर पर सेकंड, 20√2 मीटर पर सेकंड, 40 मीटर पर सेकंड आणि त्याच्यानंतर 20√2 मीटर पर सेकंड, 20√2 मीटर पर सेकंड. मग आता हे जे ऑलरेडी आले किंवा ऑप्शन तुमचे आले मॅग्निट्यूड मध्ये, आपलं जे आन्सर आलं ते आलं डायरेक्शन मध्ये. आपल्याला कशा फाईंड मध्ये फाईंड करायचंय? मॅग्निट्यूड मध्ये. मॅग्निट्यूड माहिती मी तुम्हाला कशी फाईंड करायची? डेल्टा व्ही घ्यायचं, मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा व्ही. मॅग्निट्यूड ऑफ डेल्टा व्ही कशी फाईंड करतो? अंडर रूट 20 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर, 20 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. हे समजतंय सर्वांना? हे बऱ्याच वेळा झालंय आपल्याला, त्याचे बरेचसे प्रॉब्लेम आपण एक्सरसाइज मध्ये सुद्धा सॉल्व्ह केले. 20 स्क्वेअर म्हणजे 20 स्क्वेअर किती आलं? डेल्टा व्ही 20 स्क्वेअर म्हणजे 400 प्लस 400 म्हणजे त्याला 2 टाइम्स 400. मग स्क्वेअर रूट ऑफ 400 किती असतो? 20. आला का बाहेर? मध्ये काय होतं? रूट 2 झालं. कुठल्या डायरेक्शनला? सॉरी आता डायरेक्शन पण घेतली याला मीटर पर सेकंड मध्ये. पण कुठल्या डायरेक्शनला आलं? तर बघा ही वेलोसिटी इकडे जाते, ही वरती जाते, दोघांचा रिझल्ट पुढे असेल. हा रिझल्ट एका सेम पॉइंट पासून हा याचा रिझल्ट. मग तो रिझल्ट कुठल्या डायरेक्शन आला? जर इथं ओरिजिन घेतला, इथं ओरिजिन घेतला तर ऍक्च्युअली हा याचा रिझल्ट आहे. कुठल्या याच्यामध्ये? साऊथ आणि वेस्ट. हा वरती नॉर्थ असेल, इथं ओरिजिन असेल, ही ऍक्च्युअली पोझिशन झाली. तर कोणत्या रिजन मध्ये आला तो? साऊथ आणि वेस्ट. सो इथं असेल एस डब्ल्यू रिजन. मग असा ऑप्शन चेक करू. ऑप्शन ए 40 मीटर पर सेकंड, तो तर येतच नाही. ऑप्शन बी 20√2 मीटर पर सेकंड, पण तो नॉर्थ आणि वेस्ट आहे. नॉर्थ आणि वेस्ट म्हणजे हा नॉर्थ आणि हा वेस्ट, म्हणजे इथं असा वरती चालला असता, असा वरती इकडं, पण तो इकडं नाही चालला, तो असा खाली चाललाय. खाली म्हणजे कुठं? वेस्ट आणि साऊथ मध्ये. तिसरा घेऊ 40 मीटर पर सेकंड, साऊथ आणि वेस्ट. पण 40 साऊथ आणि वेस्ट तर बरोबर आहे, पण 40 मीटर पर सेकंड आहे का? नाही. आणि लास्ट येतो मग 20√2 मीटर पर सेकंड साऊथ आणि वेस्ट मध्ये. आला 20√2 आला कुठल्या रिजन मध्ये? साऊथ आणि वेस्ट मध्ये. जर तुमच्याला आन्सर हा तो जर वरती चालला असता ना डेफिनेटली नॉर्थ आणि वेस्ट मध्ये असता, पण तो खाली चालला. खाली म्हणजे हा ओरिजिन असेल, इथून खाली कुठला रिजन आहे? क्लियर झालं सर्वांना? ओके. सो यू गेट दी ऑप्शन डी. याचा ऑप्शन असेल ऑप्शन डी. अजून एक महत्त्वाची सूचना आहे. बरेच विद्यार्थी मला कॉन्टॅक्ट करत असताना सर आम्हाला काही प्रॉब्लेम जर आले तर आम्ही डाऊट नोटवरती जात असतो. हे बघा, एक लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर तुम्ही प्रॉब्लेमच्या सोल्युशनवरती कॉन्सन्ट्रेट करू नका. सोल्युशन तुम्हाला कुठेही भेटेल, इंटरनेटवर गेलं 2 मिनिटात तुम्हाला सोल्युशन भेटेल. पण तुम्हाला जर अगोदर तुमच्याला कन्सेप्ट डेव्हलप करायची असेल, फिजिक्सची कन्सेप्ट डेव्हलप करायची असेल, तर एक रिक्वेस्ट करतो सर्वांना, कुठल्याही ॲपवरती जाऊ नका. पहिल्यांदा सध्या तुमच्याकडे बुक नाही मान्य आहे, पण तुमच्याकडे आम्ही स्वतः आहोत, बरोबर. त्यामुळे जेवढे काही डाऊट्स असतील आम्ही तुम्हाला टीच करतोय, डाऊट्स आम्ही तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जेवढे काही प्रॉब्लेम्स आम्ही पण तुम्हाला सांगतोय, जेवढे काही डाऊट्स येणार त्याचे फोटोग्राफ्स आम्हाला पाठवा, त्याचे सोल्युशन आम्ही तुम्हाला देत चालू. पण आय एम रिक्वेस्ट टू ऑल, डू नॉट गो एनी अदर वेबसाईट्स. कुठल्याही वेबसाईटवर जाऊ नका, त्याचे लगेच ते सोल्युशन घेऊ नका. सध्या तुमचं ब्रेन डेव्हलप करा, प्रॉब्लेमवरती विचार करा, ब्रेनची थिंकिंग डेव्हलप करा. प्रॉब्लेम सेपरेट आउट कसा करता येतो हे 2 वर्षासाठी खूप महत्त्वाचं आहे. क्लिअर झालं सर्वांना? मला एवढंच सांगायचं आहे, कुठल्याही ॲपवरती जाऊ नका, कुठल्याही याच्यावरती जाऊ नका. सध्या फक्त आणि फक्त माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फिजिक्सबद्दल काही अडचण आली तर. आणि काही रेफरन्स बुक आहेत, जे रेफरन्स बुक्स ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहेत, त्याची मी तुम्हाला लिंक पाठवली. ओके, ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. 3 नंबर झाला. प्रॉब्लेम नंबर आहे 6 नंबरचा प्रॉब्लेम. मी 6 नंबरचा प्रॉब्लेम आता लगेच नाही घेत आहे. याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे वेक्टर रिझोल्यूशनची, ती मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईन. त्यामुळे 6 नंबरचा प्रॉब्लेम मी सध्या बोर्डवर ठेवतो. आणि नेक्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणजे 4 नंबर 5 नंबर तुमचा झालेला होता, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी तो सॉल्व्ह केला. प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. आता प्रॉब्लेम नंबर 7 घेऊया. सो डाऊट नेक्स्ट आहे, डाऊट नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7 करूया सॉल्व्ह. खूप इझी आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देण्याची गरज आहे. सो प्रॉब्लेम नेक्स्ट आहे two forces each of magnitude f, two forces each of magnitude f have a resultant of the same magnitude. बघा 2 फोर्सेस आहेत, प्रत्येकाची मॅग्निट्यूड f आणि f एवढी आहे आणि त्यांच्यावाला जो रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे. किती आहे? f. आणि तुम्हाला विचारलं अँगल बिटवीन द टू फोर्सेस इज. काय फाइंड करायला लावलं? अँगल फाइंड करायला लावलं. पहिला प्रॉब्लेम वर विचारलं, त्याने काय सांगितलं? 2 फोर्सेस. मग 2 फोर्सेस कोणते असतील? किंवा त्याने असं सांगितलंय, हा ठीक आहे 2 फोर्सेस त्यांनी सांगितले, म्हणजे हा एक फोर्स असेल इकडं f f1
आणि दुसरा फोर्स जनरली एका पॉइंट ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत असतो. मग हा फोर्स इकडे आला, F1 ऍक्ट झाला, हा फोर्स दुसरा असेल तो F2 ऍक्ट झाला. दोन्ही फोर्सेस असे सेपरेट त्यांनी सांगितलेलं नाहीये की हा फोर्स इकडे चालला, याला F1 म्हणा, हा फोर्स इकडे चालला F2 म्हणा, आणि या F1 आणि F2 ची मॅग्निट्यूड सारखीच आहे. पण दोघांमध्ये काहीतरी अँगल आहे. पुढे त्यांनी तोच विचारलाय, तो अँगल किती. क्लियर झालं? म्हणजे हा अँगल 90 डिग्री तर डेफिनेटली नसणार आहे. दोन वेक्टर्स असतील, दोन वेक्टर्स each having the same magnitude. So here is the two vector, here is F1, here is F2, and they are asking what is the angle in between them. ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल ना दोघांमध्ये अँगल किती, तर त्यावेळेस एक कॉमन गोष्ट समजून घ्यायची की दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट काय असेल, सेम असेल. एक कॉमन गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. अँगल विचारला सिंपल आहे, दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे, सेम. दोघांची मॅग्निट्यूड काय आहे, इक्वल आहे. म्हणजे F1 is equal to F and F2 is equal to also F. मग दोघांचा रिझल्टंट आपण काय करतो, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम नुसार दोघांचा रिझल्टंट हा याच्या पुढे असतो डायगोनलला, आणि त्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड सुद्धा त्यांनी F सांगितली. म्हणजे F रिझल्टंट इज इक्वल टू सुद्धा काय सांगितलं, F सांगितलं. ओके, म्हणजे लिहितो F रिझल्टंट इज आल्सो कॉल्ड ॲज F. मग आता याच्यासाठी रिझल्टंट साठीचा फॉर्म्युला तुम्ही घेतलाय, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, वेक्टर r इज इक्वल टू रूट ऑफ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. हा फॉर्म्युला आहे. त्यांनी विचारलं काय, अरे हा थीटा विचारला. काय दिलंय, r दिलाय. r किती आहे, f एवढा. p किती आहे, f एवढा. q किती आहे, f एवढा. सिंपल झालं, व्हॅल्यू टाकायच्या, संपलायच. हे मी एवढं स्लो का घेतोय तुम्हाला एकदा समजावं. ज्यावेळेस तुमचा हँड याच्यामध्ये चांगला येऊन जाईल, म्हणजे मी तुम्हाला खूप प्रॉब्लेम दिलेत, खूप सारे प्रॉब्लेम दिले. काही प्रॉब्लेम्स मी मुद्दामून असे टाकलेत की जे पुढच्या कन्सेप्टवरती, पण ते पुढच्या कन्सेप्टवरती का प्रॉब्लेम्स आधी टाकले, तर तुम्ही ऍटलीस्ट त्याच्यावरती विचार करावा. क्लिअर झालं सर्वांना? आता व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत. वेक्टर p दिला F, वेक्टर q दिला F, आणि वेक्टर r सुद्धा दिला F. टाकून द्या. magnitude of F is equal to, okay, this is magnitude of F is equal to root of F square plus F square plus 2F into F square cos theta. पुढे काय करतो आपण, x square on both sides स्क्वेअर करू आपण दोन्ही साइडची स्क्वेअर केली तर हा झाला F square, हा असेल F square, हा F plus F किती आलं, 2F square प्लस किती असणार आहे, 2F square into किती, cos theta. cos square theta का नाही, याचं स्क्वेअर केलं तर स्क्वेअर निघून जाणार ना. चला हा काय होणार, इकडे आला मायनस झाला, म्हणजे मायनस F square is equal to 2F square cos theta. मग याला जर सॉल्व केलं तर किती एकदम सोपं आहे बघा. आता काय होणार आहे, 2F square आणि F square म्हणजे F square काय झालं कॅन्सल, -1/2 is equal to किती आलं, cos theta. म्हणजे theta is equal to cos inverse of -1/2. You know the value of cos inverse of -1/2. माहिती तुम्हाला याची व्हॅल्यू किती 120. theta is equal to किती आला, 120 डिग्री. So you get theta is equal to 120. 2 मिनिटं चेक करतो, हे तुम्हाला दिसतंय का? ओके, दिसतंय सर्वांना, ठीक आहे. क्लिअर झालं सर्वांचं? ओके, शाबास, जमेल ना, एकदम सोपं होता. दोन्ही वेक्टर मधला अँगल विचारला, दोन्ही वेक्टर म्हणजे पुढे झाले स्टेम पॉइंट पासून. रिझल्टंटचा फॉर्म्युला रूट ऑफ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. विचारला काय अँगल, कसं फाइंड करणार, r म्हणजे f आहे, p म्हणजे f आहे, q म्हणजे f आहे. हे कोणी सांगितलं, त्यांनी सांगितलं. आपण फक्त काय केलं, फॉर्म्युला घेतला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला, सॉल्व केलं, अँगल आला थीटा इज इक्वल टू 120 डिग्री. इथंच थांबा, त्याला सांगा आमच्या लाईनचं आलं. ऑप्शन आहे, सो यू गेट द ऑप्शन नंबर बी. क्लिअर झालं सर्वांना? सोपा होता, एकदम लॉलीपॉप होता. क्लिअर झाला? ओके. आता पुढचा आहे प्रॉब्लेम नंबर 9. चला प्रॉब्लेम नंबर 9 सोडवायचा. ठीक आहे, लक्ष द्या. त्यांनी प्रॉब्लेम नंबर 9 सांगितला, अ पार्टिकल इज सायमल्टेनियसली ऍक्टेड बाय टू फोर्सेस इक्वल टू 4n and 3n. बघा, एक पार्टिकल आहे, त्याच्यावरती दोन फोर्सेस सायमल्टेनियसली ऍक्ट झाले. पहिल्यांदा फोर्स ऍक्ट झाला 4 न्यूटन आणि नंतर फोर्स ऍक्ट झाला 3 न्यूटन. आणि विचारलं काय, नेट फोर्स ऑन द पार्टिकल इज. ओके, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, कसं सोडवायचा ते सांगतो. चला, विचारलं काय, नेट फोर्स किती असेल. सो नेट फोर्स आपल्याला फाइंड करायचा. चला घेऊया, व्यवस्थित लक्ष द्या. एक पार्टिकल आहे, एक पार्टिकलवरती दोन फोर्सेस ऍक्ट होऊ शकतात. कशा पद्धतीने ऍक्ट होऊ शकतात ते पण बघू.
समजा हा एक पार्टिकल असेल, ओके ठीक, या पार्टिकल हा एक पॉइंट पी, मग याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला, ही पहिली सिच्युएशन, फोर्स अशा पद्धतीने ऍक्ट करू शकतो हा F1 आणि इथून हा ऍक्ट झाला, हा काय असेल F, हे दोन्ही फोर्सेस ऍक्ट झाले, दोन्ही फोर्सेस काय टुवर्ड्स इच अदर, मग इथं F नेट फोर्स काय असणार आहे F1 प्लस F2, दोन्ही फोर्सेसची काय होणार, दोन्ही फोर्सेस मुळे तो कुठं राहिला स्टेबल राहिला. आता तुमच्या काही जर डोक्यात असा प्रॉब्लेम आला असेल की सर याची डायरेक्शन याच्यापेक्षा अपोजिट, मग इथं मायनस घ्यायचा, ओके करेक्ट आहे तुमच्यावर, बट जर याला मायनस घेतला असता तर रिझल्टंट फोर्स काय झाला असता, कमी झाला असता, तो पॉइंट स्टेबल राहिला असता का, अजिबात नाही. म्हणून मी दोन्ही वेक्टर ऍड केले आणि जेणेकरून काय झाला तो पॉइंट काय स्टेबल आहे. क्लिअर झालं, ओके. आता नेक्स्ट सिच्युएशन काय असू शकते, समजा हा तोच पॉइंट असेल त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झालेला आहे F1 आणि दुसरा फोर्स त्याला स्वतःकडे खेचतो, म्हणजे पहिला ऑब्जेक्ट त्याच्यावरती फोर्स ऍक्ट झाला आणि दुसरा त्याला ओढत चालला, दुसरा ऍक्ट होतोय तिसरा ओढत चालला, मग या डायरेक्शन मध्ये काय घेणार F net इज इक्वल टू ऑब्जेक्ट स्टेबल आहे का नाही, म्हणजे F1 मायनस काय असेल, क्लिअर झालं सर्वांना. आता काय करायचं, तुम्हाला F1 दिलाय, F1 इज इक्वल टू आहे 4 न्यूटन आणि F2 इक्वल टू आहे 3 न्यूटन, इथे F1 इक्वल टू आहे 4 न्यूटन आणि इथे F2 इज इक्वल टू आहे 3 न्यूटन. हा जर अजून कोणाला काही कन्फ्युजन आलं असेल, दोन्ही वेक्टर्स कसे इक्वल अँड अपोजिट आहेत, तुम्ही वेक्टरचे थेरम नुसार सुद्धा घेऊ शकता. मग वेक्टरचे थेरम नुसार कसं आहे ना, हा फोर्स इकडे चालला, हा फोर्स इकडे चालला, दोन्ही फोर्सेस इक्वल अँड अपोजिट आहेत, इक्वल आहे का नाही, बट अपोजिट इन डायरेक्शन आहे, म्हणून F1 मायनस F2 घेऊ टाका, काय हरकत नाही, चालू शकतो. इथं पॉइंट पी वरती F1 ऍक्ट झाला, F2 ऍक्ट झाला, दोन्ही वेक्टर सेम इन डायरेक्शन आहे, इथं काय होणार आहे F1 प्लस F2, आन्सर अजिबात बदलणार नाही. क्लिअर झालं, चला मग सॉल्व करू. हा चला, नेट फोर्स इथं किती आहे 4 मायनस 3, किती आला 1 न्यूटन, इथं किती असणार आहे F नेट, हा इथं किती असेल 4 प्लस 3, किती आला 7 न्यूटन, म्हणजे तुमचा जो फोर्स आहे त्या पॉइंट वरती ऍक्ट झाला तो इन बिटवीन आहे 1 to 7 मध्ये, फोर्स किती ऍक्ट होणार आहे इन बिटवीन 1 to 7. ऑप्शन बघा, ऑप्शन आहे पहिला 7 न्यूटन, 7 न्यूटन, पण फर्स्ट न्यूटन 1 न्यूटन सुद्धा आहे, 7 न्यूटन नुसतं घेऊन चालत का नाही, 5 न्यूटन, 5 न्यूटन पुढे आले का नाही, फोर्स 1 ते 7 मध्ये, म्हणजे 5 न्यूटन ऍक्च्युअली त्याच्यामध्ये येतो, ओके पुढे 1 न्यूटन, 1 न्यूटन आहे, व्हेरी गुड. पण लास्टला ऑप्शन आहे तुमचा जो फोर्स ऍक्ट झाला त्या ऑब्जेक्ट वरती तो इन बिटवीन आहे 1 न्यूटन टू 7 न्यूटन, सो योर ऑप्शन डी इज करेक्ट बिकॉज फोर्स इन बिटवीन 1 न्यूटन टू 7 न्यूटन, समटाइम्स. बस जास्त डोकं सुद्धा लावा, जमेल नक्की, ओके पॉज करून कंप्लीट करू शकता. चलो नेक्स्ट, चला सोडूया पुढचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 13, डाउट है प्रॉब्लेम नंबर 13, 13 नंबर मी घेतो सोडवायचा, ठीक. इफ वेक्टर A, magnitude of vector A, प्रॉब्लेम नंबर 13, if magnitude of vector A is equal to magnitude of vector A is equal to magnitude of A चला वेक्टर घेऊ, magnitude of vector A minus B is equal to magnitude of A is equal to magnitude of B आणि विचारलं the angle between A and B is, बघा दोन वेक्टर आहेत, magnitude of vector A minus magnitude of vector B, पुढे तिने सांगितलं magnitude of A is equal to magnitude of B, find angle between vector A and वेक्टर A and वेक्टर B. आता मी तुम्हाला मागे सांगितलंय अँगल फाइंड करायला लावलं ना, अँगल मी तुम्हाला मागे सांगितलंय ज्या वेळेस तुम्हाला अँगल फाइंड करायला सांगितलं जाईल त्यावेळेस समजून घ्यायचं की दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे सेम. मग इथे आपण समजून घेणार दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट काय आहे सेम आहे, बट दोन्ही वेक्टरचे काय होते सबट्रॅक्शन होते, ॲडिशन होत असेल तर √a² + b² + 2ab घेतो बघा, ॲडिशन ऑफ टू वेक्टर काय घेतो आपण √a² + b² + 2ab cos θ. पण इथं काय होते मागच मी कालच्याच लेक्चरला एका ठिकाणी लिहून दिलंय का सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर इज इक्वल टू, त्याची लिंक तुम्हाला आयकॉन बटन मध्ये येऊन येणार आहे b² - 2ab cos θ.
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ॲडिशन असेल तर इथं प्लस घ्यायचा, सबस्ट्रॅक्शन असेल तर इथं मायनस घ्यायचा, बस जास्त काही करायचं नाही. मग इथं काय दिलं इथं दोन्ही वेक्टरची काय सांगितली त्यांनी सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच हा वेक्टर इकडे असेल, हा वेक्टर इकडे असेल आणि हा दोघांचा काय असणार आहे रिझल्टंट. हा इकडे चालला, हा इकडे चालला, म्हणजे दोन्ही वेक्टरची काय करायची सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय होणार आहे आपला रिझल्टंटचा फॉर्म्युला magnitude of a minus magnitude of b is equal to under root a square plus b square minus 2ab cos theta. आणि विचारलं काय cos theta फाइंड करा. कसं सॉल्व करणार मग तिने पुढे सांगितलं a is equal to b आहे. ओके, मग a is equal to b जर असेल तर आता याला आपण काय करूया सॉल्व करायला सुरुवात करू. ठीक, चला हा ऍक्च्युअली रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट आहे. दिस रिझल्टंट इज इक्वल टू त्यांनी सांगितलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos थीटा. चला व्हॅल्यू टाका. चला इथं a इज इक्वल टू b असेल म्हणजे 0 होऊन जाईल का नाही. ऍक्च्युअली हा रिझल्टंट आहे म्हणजे a आणि b ची दोघांची मॅग्निट्यूड काय घ्यायची सेम घ्यायची म्हणून मला a स्क्वेअर येतो किंवा a येतो. मॅग्निट्यूड ऑफ a इज इक्वल टू a स्क्वेअर ॲज a स्क्वेअर आहे, b स्क्वेअर त्यांनी घ्यायला आला दोन्ही सारखेच आहे, मी त्याला a स्क्वेअर देतो मायनस 2a स्क्वेअर cos थीटा. म्हणजे जिथं b असेल तिथं a ने रिप्लेस केलं. मग तुम्ही म्हणशाल इथं a मायनस a 0 करायचा का नाही. रिझल्टंट 0 झाला तर त्या पुढच्या इक्वेशनला काहीच अर्थ होत नाही. क्लिअर झालं. रिझल्टंट त्याच्यामुळे 0 करायचा नाही, तो सिंपल काय असेल रिप्लेस करायचा a ने रिप्लेस करायचा. पुढे काय करतो आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर cos थीटा. So a square minus 2a square is equal to minus 2a square cos theta. 1 minus 2 म्हणजे minus 1 a square is equal to minus 2a square cos theta. a square and a square both side get cancel, minus minus काय झाले प्लस झाले म्हणजे 1/2 is equal to किती आलं cos theta. So theta is equal to cos inverse of 1/2. आणि सगळ्यांना माहिती आहे cos inverse of 1/2 दिसतंय सर्वांना, सर्वांना दिसत असेल. इधर असे 1/2 cos inverse of 1/2 म्हणजे किती असतो 60 डिग्री. सो यू गेट द अँगल थीटा इज इक्वल टू किती असेल 60 डिग्री. संपलं. सोपं होता, एकदम इझी होता. a इज इक्वल टू b सांगितलं, अँगल विचारला होता, प्रॉब्लेम मध्येच त्याच्यावर सोल्युशन होतं. फक्त तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायचा होता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab cos थीटा. आणि रिझल्टंट इथं 0 घ्यायचा नाही. रिझल्टंट a आणि b दोन्ही काय आहे सेम आहे म्हणून कशाने रिप्लेस करा a ने. तुम्हाला वाटलं b ला रिप्लेस करायचं शेवटी हे दोन्ही कॅन्सलच होणार आहे, तुम्ही कशाने रिप्लेस करा. तुम्हाला कशाने मतलब आहे थीटाचे. क्लिअर झालं, समजलं सर्वांना. चलायचं पुढं. ओके, सो ऑप्शन आहे प्रॉब्लेम नंबर 13 आहे. प्रॉब्लेम नंबर 13 चा ऑप्शन आहे ऑप्शन ए. ठीक आहे, क्लिअर झालं सर्वांना. ओ चलो नेक्स्ट आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. अ पार्टिकल has displacement of 12 meter towards east and 5 meter towards north, then 6 meter vertically upward. The sum of this displacement is. तुम्हाला विचारलं आहे sum of the displacement is. एकदम सोपा प्रॉब्लेम होता, एकदम इझी. sum of the displacement कसं सोडवायचं बघा. डिस्प्लेसमेंटची सिंपल ॲडिशन करायची, बट आन्सर कशाने दिलाय मॅग्निट्यूड. समजून घ्या. पहिले त्यांनी सांगितलं पार्टिकल हॅज अ डिस्प्लेसमेंट 12 मीटर टुवर्ड्स ईस्ट. ही काय असेल ईस्ट, इथं काय असणार आहे वेस्ट, इथं काय असेल नॉर्थ, इथं काय असणार आहे साऊथ. मला त्यांनी काय सांगितलं तो पुढे गेला आहे, तर तो गेला आहे पहिल्यांदा 12 मीटर ईस्टला. चला हा गेला 12 मीटर ईस्टला. हे डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी ओरिजिन पासून, तो ओरिजिन पासून टुवर्ड्स ईस्ट कडे कव्हर केला आहे 12 मीटर. पुढे त्यांनी सांगितलं अँड 5 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. मग इथून गेला तो 5 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. इथे असं पद्धतीने गेला असेल 5 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. ही डिस्टन्स आहे 5 मीटर कुठे डायरेक्शनला नॉर्थ. आणि पुढे त्यांनी सांगितलं देन व्हर्टिकली अपवर्ड्स. देन व्हर्टिकली अपवर्ड्स म्हणजे इथं कुठेतरी गेला असेल व्हर्टिकली अपवर्डला. इथं थोडंसं इथं ईस्ट 0 आणि हे ॲक्च्युअल डिस्टन्स आहे 12 मीटर. हे आहे नॉर्थला, हे आहे 5 मीटर. आणि व्हर्टिकल अपवर्ड म्हणजे मी असा कुठेतरी घेतो व्हर्टिकली अपवर्ड आणि हे व्हर्टिकली अपवर्ड आहे 6 मीटर. बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलं ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट या पॉईंटपासून इथपर्यंत हे डिस्प्लेसमेंट असा प्रॉब्लेम. मग डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करतो म्हणजे ॲक्च्युअली हा रिझल्टंट असेल. मग हा रिझल्टंट कसा फाइंड करायचा. रूट ऑफ याला म्हणतो मी वेक्टर ए, याला म्हणतो मी वेक्टर बी
टाका व्हॅल्यू म्हणजे किती 12 स्क्वेअर प्लस बी म्हणजे किती 5 स्क्वेअर प्लस सी म्हणजे किती 6 स्क्वेअर. ठीक आहे, हा रिझल्ट फाइंड करा, ते तुमच्यावर ऍक्च्युअल आन्सर असेल. सो आन्सर तुमच्यावर जे येतं ऑप्शन सी येतो का चेक करा. ऑप्शन सी येतो का चेक करा. जमेल सर्वांना, दिसत असेल हे सर्वांना. ठीक आहे, एकदम इझी होता. ओके, आता याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, पण परत एकदा रिक्वेस्ट करतो सर्वांना, कुठेही सध्या तुम्ही कुठलेही ॲप वापरू नका, कुठलेही डाऊट नोट वगैरे इन्स्टा सोल्युशन या कुठेही ॲपला जाऊ नका. सध्या तुम्ही तुमचे कन्सेप्ट डेव्हलपमेंटवरती लक्ष द्या. कन्सेप्ट डेव्हलप करा, कन्सेप्ट व्यवस्थित समजून करा आणि मोस्टली प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. ठीक आहे, म्हणजे प्रॉब्लेमवरती थोडासा विचार करा, कन्सेप्ट काय शिकवली ती परत एकदा रिवाइज करा, व्यवस्थित वाचा, मग त्याच्यावरती प्रॉब्लेम सोडवायला प्रयत्न करा. तर आणि तरच तुमचा रिझल्ट येऊ शकतो म्हणजे येणारच 101% ना. पण जर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम इंटरनेटवर टाकत असाल, जसं की आता काही विद्यार्थी करतात, प्रत्येक प्रॉब्लेम आला काही इंटरनेटवर टाकता, मे बी तुम्ही गुगल पेच्या वेळेस सॉल्व्ह करत असाल, तात्पुरतं तुम्हाला त्याचे सोल्युशन भेटेल, पण ते तुम्हाला लाईफ लॉंग तुम्हाला उपयोगी नाही पडणार. त्यापेक्षा तुम्ही काय करा, प्रत्येक प्रॉब्लेमवरती थोडासा विचार करा, बुक्समध्ये वाचा, इंटरनेटवर त्या प्रॉब्लेमच्या कन्सेप्टविषयी तुम्ही बघू शकता, मला विचारा, काहीच अडचण नाही, व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावर एक्सप्लेनेशन भेटेल. बट डोंट यूज एनी अदर वेबसाईट, एनी अदर ॲप्स दॅट गिव्ह यू अ सोल्युशन डायरेक्टली. क्लिअर झालं सर्वांना? ओके, सो सर्वांनी व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. डाऊट असेल तर डाऊट पाठवून चला. स्टे सेफ. थँक्यू.